शाहीर साहेबांचा पहिला राऊंड आहे, त्यांचं पाठलाग करणं माझं आद्य कर्तव्य, विषय सोडणार नाही. त्याने बुद्धी सांगितली आणि तिची फजिती पहा. आता माई फजिती कशी झाली, तुम्ही तर बुद्धीची सांगल्या हो, पण माई फजिती मोठी वेगळी झाली. कशी? तुम्हा काय सांगू शाहीर, माझी काल मोठी फजिती झाली. अरे 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 मला अरे माहित आहे तुमची फजिती काल कशी झाली तर चांगल्या ना. रफस टप्पके मोरो पिया. तुम्हा काय सांगू शाहीर, माझी काल मोठी फजिती झाली. कशी? आणि मीनं लग्न तर केलं पण बायकोच गायब झाली. मीनं लग्न तर केलं पण बायकोच गायब झाली. तुम्हाला काय काम आहे, काय मोठी फजिती झाली? तुम्हाला काय काम आहे, काय मोठी फजिती झाली? मी लग्न केलं पण बायको गायब झाली. मी लग्न केलं पण बायको गायब झाली. तुम्हा काय सांगू भाऊ, माझी काल मोठी फजिती झाली. तुम्हा काय सांगू भाऊ, माझी काल मोठी फजिती झाली. मीनं लग्न तर केलं पण बायकोच गायब झाली. मीनं लग्न तर केलं पण बायकोच गायब हे झाली. तुला काय काम आहे, काय मोठी फजिती झाली? तुम्हाला काय काम आहे, काय मोठी फजिती झाली? मी लग्न केलं पण बायको गायब झाली. मी लग्न केलं पण बायको गायब झाली. लग्न करायचं होतं मले. हा तर मी विचारले एक दोघाले, असं पान भाऊ म्हणलं पोरगी पाहिली. पोरगी कोटची इकडे गेलो पार्श्वनी तालुक्यात, ओके मा त्याच्या बाई पोरगी पाहिली. हा हा पण फजिती अशी झाली, कशी? तुम्हाला सांगतो. लग्न झालं पण फजिती पहा. ऐका पुढे काय म्हणतो ते. काय? जे पोरगी मी पाहिली ते पुन्हा नाही दिसली. अरे बापरे. अन हळद लावाले बसली दुसरी. ओके माय. आणि तिसरी नवरी झाली पण मंडपात चौथी आली. फौजी शाहीर, तुम्ही एक बायको करायला गेल्या का 4 बायका करायला गेल्या? बैताडे बायको एकच केली, मग? पण फजिती झाली. जे घडलं ते सांगून राहिलो तुले. फौजी हा. फौजी हा. तुमचं लग्न हवंच आहे. अव लग्न झालं, लग्न झालं पण फजिती झाली. असं असं. हा. सांगा बरं. जे पोरगी मी पाहिली हा. ते पुन्हा नाही दिसली. अन हळद लावाले बसली दुसरी. आणि तिसरी नवरी झाली पण मंडपात चौथी आली. अगं बाई गो. लग्न 5वीशीन लागलं. ओके ए माय. माय म्हणजे 5-5 बायको पाहायला गेल त्या. सांग आता किती बदमाश शाहीर आहे आमचा. म्हणून ते ह्या कपरचं नाव डोकसं ठेवलंय. बायको एकच पाहिली पण ते क्षणाक्षणात आपले रूप बदलवायचे. अरे बापरे. इच्छाधारी होती. का माहिती इच्छाधारी होती का होती तर. इच्छाधारी नागिन. मान्यवर आमचे ज्येष्ठ बंधू नवघरे साहेब आम्हाला सांगतील. समजलं का नाही. जे पोरगी मी पाहिली ते पुन्हा नाही दिसली. हा ते चष्मा लावायला पाहिजे चांगला नंबरचा. त्यासोबत ना बोलणं नाही परवडत. का हो? समजलं का नाही. तू मला सोडचिठ्ठी देऊन दे आणि तू चालली जा आपल्या गावले. तुमच्यासोबत लग्नच केव्हा झालं तर? कोणाच्या तुया आणि पोरं बारा असेच झाले. हो बाई कोहिनूरनं पूर्व. जे पोरगी मी पाहिली ते पुन्हा नाही दिसली. असं. आणि हळद लावाले बसली दुसरी. हा. आणि तिसरी नवरी झाली पण मंडपात चौथी आली. माय. लग्न 5वीशीन लागलं पण ते माया संग नाही आली. अरे बापरे. मग कोण आली? तुमची बहीण आली? ए, आणि मीनं लग्न तर केलं पण बायकोच गायब झाली. मीनं लग्न तर केलं पण बायकोच गायब झाली. ए तुम्हाला काय काम आहे, काय मोठी फजिती झाली? तुम्हाला काय काम आहे, काय मोठी फजिती झाली? मी लग्न केलं पण बायको गायब झाली. मी लग्न केलं पण बायको गायब झाली. मग काय झालं? 5 मिनिट साहेब बस. मग कोर्टपर्यंत आलो रे. हा. त्या बायकोले घरी आणलं. हा. अशा बैताळ बायकोले घरी आणलं आणि तिला स्वयंपाक बनवायला लावला. कसा? हा. तर पा त्या भूत चोंगीने स्वयंपाक कसा बनवला. ओके मा. भूतचोंगी. ते स्वयंपाकाला बसली अगं बाई गो. आणि एका भिजवलं शिजवलं दुसरं. अरे 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 अरे. आणि मी जेवायला गेलो तर ताटात दिसलं तिसरं. मा, कसं तिसरा कसं म्हणजे? ते? जे भिजवलं हा. ते शिजवलं नाही. नाही. आणि जे शिजवलं ते मला वाढलं नाही. मा आपणच खाल्लं असं. समजलं की का नाही. वाढला? हा, मग मा डोकं खराब ना होईल का. हो हो हो. हा, घेतलं मा आज्याचा दंडा. दंडा? आणि जे 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 ठेवलं अरे. ते स्वयंपाकाला बसली. एक भिजवलं शिजवलं दुसरं. आणि मी जेवायला गेलो तर ताटात दिसलं तिसरं. ओके मा. सकाळी होता आंबा. हा? आंबा खोकला खायला सांगतं का मला माहित नाही. शाहीर साहेब सांगतील. बरं. माया बोलना आहे साप बरं. नाही रागाले माय बाप. नाही नाही नाही. आणि तिने पक्कीच झोडपली. तुम्ही मा, माणूसच चांगले रक्त दिले. अहो, माणूसच गरम आहे ना हा. मग. आणि माणूस आहे पण तम 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 हॅलो? तम तम. आणि मी लग्न तर केलो पण बायकोच गायब झाली. मी लग्न तर केलो पण बायकोच गायब झाली. काय काम आहे, काय मोठी फजिती झाली?
एक मिनिट द्या फक्त, मी माफी मागतो त्याबद्दल. गाण्याचं पूर्ण झाल्याशिवाय अर्थपूर्ण समजणार नाही. आणि म्हणून मग काय येतपर्यंत कसं तरी आलो मी. पण त्या माय बहीण मा हातानं जे नाही घडायचं ते घडलं. ओके माय काय घडलं? ओशा बैताळ बायकोले मा हातानं दिवस राहून गेले. अरे 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 झाला सत्यानाश. आणि पा तिची डिलिव्हरी कशी झाली. कशी आली? दिवस एकीला गेले, अगं बाई गो. झाली बाळ आणखीन दुसरी, ओके माय. आणि पोराले दूध पाहिजे तिसरी. माय 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 नवलच आहे व. काय सांगते फुकट होते शायरी. माय 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 कोण नवल सागर बा? कोण सांगते ना अजी? शायरी. हा, सुरत शहराचं लग्न नाही झाला, कसा कसा सांगन मग? बरोबर सांगते. आता हा? लग्न करायचं काही काम नाही. हा? पहिलंच लग्न होते. हा. समजलं की हो नाही. का? येती पहिले लग्नाच्या अगोदर डिलिव्हरी होऊन राहिल्या. ओके माय. आणि म्हणून काय म्हणतो, दिवस एकीला गेले, झाली बाळ आणखी दुसरी, आणि पोराले दूध पाहिजे तिसरी, आणि अशा बायकोले सांगा घेतील का पैशा पासरी. नाही, 1 रुपयाला महाग आहे अशी बाई. अशी बदमाश बाई. आणि म्हणून गुरु माझे पुरुषोत्तमराव मने खोलून दाव. ओके माय. कायची? का तुला का वाटलं धोतर. धोतरच वाटलं मला. बापा मला वाटलं आमचा निशांक शहर सुरत शहरले धोतर खोलून दाखव म्हणते. बापा केवढी हुशार आहेस तू भुरे. त्यापासून तर मग अंगावर मास नाही. समजलं का नाही. गुरु माझे पुरुषोत्तमराव मने खोलून दाव, आणि त्या वस्तात रामून कवल केली, आणि मीने लग्न तर केलो पण बायको गायब झाली. मीने लग्न तर केलो पण बायको गायब. या ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेले सहकारी शायरी येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद. आणि पाहुण्यांचं सुद्धा या ठिकाणी